student, this is Moresar here. Today we are going to learn about our first writing skill topic, that is summary writing in section number 3. Okay, so let's see on page number 155. There they have given the first writing skill topic, that is summary writing. Okay, आता रायटिंग स्किलमध्ये आपल्याला जे काही टॉपिक दिले साधारणतः सेक्शन 3 मध्ये, ठीक आहे, ते आपल्याला बघायचे. म्हणजे साधारणतः 3.1 जो आहे तो समर रायटिंग आहे. त्याच्यानंतर 3.2 जो आहे तो पण आपल्याकडे आहे, डू स्किल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंगची रिगार्डिंग आहे. ते एक एक करून आपण जे आहे ते बघणार आहोत. आज आपण 3.1 जो आहे समर रायटिंग, त्याच्याशी रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे, समर रायटिंग कशी करायची, ठीक आहे, ती इन्फॉर्मेशन काय करणार आहोत आजच्या लेक्चरला बघणार आहोत. Okay, so let's see. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. काय म्हटलं बघा, पहिले समर रायटिंगचे डेफिनेशन ते आपल्याला सांगितलेले आहे. काय म्हटलंय, समरी इज अ रेकॉर्ड ऑफ रीडर्स ओन वर्ड्स. समरी म्हणजे काय की जो काही वाचक जो आहे त्यांनी त्याच्या स्वतःच्या शब्दात मांडलेले काय, दॅट गिव्स द मेन पॉइंट्स, म्हणजे स्वतः शब्दात मांडलेले जे काही मुख्य मुद्दे जे असतील कशाचे सांगितले, सच ॲज अ न्यूजपेपर, म्हणजे जे काही न्यूजपेपर वृत्तमानपत्र जे असतील त्यांचे, ठीक आहे, इवन सांगितले आर्टिकल्स असतील काही, किंवा काही लेक्चर्स असतील, इवन एखादा पॅसेज असेल, एखादा चॅप्टर असेल, किंवा एखादं कंप्लीट बुक असेल, याचे जे काही मुद्देसूद लिखाण जे आहे, ठीक आहे, ते जे काही मांडलेलं जे काही मुद्दे जे आहेत की जे रीडर्स म्हटलंय म्हणजे वाचकाच्या स्वतःच्या शब्दात मांडलेले असतात, इट इज कॉल्ड समरी. त्याला काय म्हणतो आपण, साधारणतः त्या भागाची समरी म्हणतो. सो लेट्स सी, स्टार्ट विथ द आइस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी. First, discuss in pairs and guess the correct alternative for the following. त्यांनी म्हटलंय चर्चा करा आणि खालीलसाठी योग्य पर्याय निवडा म्हटलंय बघा. टू समराइज मीन्स, मग समराइज म्हणजे काय, ठीक आहे. सो त्यासाठी अल्टरनेटिव्ह दिले बघा. टू पुट इन्फॉर्मेशन इन अ क्रोनिकल ऑर्डर. नेक्स्ट वन, टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन अ सिलेक्शन. नेक्स्ट वन आहे टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वन आहे टू राइट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. ठीक आहे. सो याच्यापैकी जो काही अल्टरनेटिव्ह जो आहे तो करेक्ट तो आहे बघा, टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन, म्हणजे जे काही मुख्य मुद्दे जे आहेत ते संक्षिप्त स्वरूपात लिहिणे. ठीक आहे. सो ते आन्सर तुमचं असणार आहे. नेक्स्ट म्हटलंय बघा, द टाइप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज, म्हणजे काय म्हटलं तर टाइप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅराग्राफ, म्हणजे जे काही समरी जे असते की त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ जो आहे तो कन्सिस्ट केला जातो, इन्क्लूड केला जातो, म्हटलं टू एक्सप्रेस द मेन आयडियाज, की जेणेकरून त्यातल्या काय मेन आयडियाज जे असतील ते एक्सप्रेस करण्यासाठी तो पॅराग्राफ जो आहे तो इन्क्लूड केला जातो. सो सांगितलं अशा समरीला कुठल्या प्रकारची समरी म्हटलं जातं. पहिलं म्हटलं आउटलाईन, नेक्स्ट वन म्हटलं रिपोर्ट, नेक्स्ट वन आहे अजून सिनॉप्सिस, अँड लास्ट वन आहे रिटर्न समरी. सो ऑब्विसली द आन्सर इज डी, रिटर्न समरी. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे बघा, there are various ways of incorporating other writers works into your own writing. म्हणजे आपण काय करत असतो, बाकीचे जे काही रायटर्स असतील त्यांच्या लिखाणाचा जो काही आधार जो आहे तो आपल्या लिखाणामध्ये बऱ्याच वेळेस घेत असतो, किंवा त्यांचं लिखाण जे आहे ते आपण इनकॉर्पोरेट करत असतो. ठीक आहे. सो दे डिफर अकॉर्डिंग टू द क्लोजनेस ऑफ युअर रायटिंग टू द सोर्स रायटिंग, आणि ते जे असतं आपलं जे काही मूळ रायटिंग जे असेल त्याच्याशी ते संबंधित असतं. म्हणजे इव्हन आपण बऱ्याच वेळेस त्यातले काही पॉईंट्स आपल्या याच्यामध्ये घेतलेले असतात, किंवा रेफरन्स देण्यासाठी आपण ते यूज करत असतो. मॅच द वेज ऑफ रायटिंग इन ब्रीफ गिवन इन कॉलम ए विथ देअर डिस्क्रिप्शन इन कॉलम बी. मग त्यांनी काय केलंय की जे काही कॉलम ए मध्ये जे काही ब्रीफ दिलेलं आहे रायटिंगची रिगार्डिंग, त्याचं काय केलंय बी मध्ये डिस्क्रिप्शन जे आहे, सो ते डिस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला काय करायला सांगितलंय, मॅच करायला सांगितलंय. ठीक आहे. सो लेट्स सी वेज ऑफ रायटिंग, अँड नेक्स्ट वन आहे डिस्क्रिप्शन. पहिलं दिलं बघा समरायझिंग. ठीक आहे. मग आता समरायझिंग म्हणजे काय, त्याची मॅच होणारी बी कॉलम मधले जे काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे आहे, राईट इन्फॉर्मेशन जे आहे ती आहे ई मध्ये बघा. इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स. आपण आता पहिलेच बघितले की समरायझिंग मध्ये काय केलं असतं की स्वतःच्या शब्दामध्ये मांडलेले असते मेन आयडियाज. सो समरायझिंग म्हणजे काय, इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू ओन
into one's own words. नेक्स्ट वन आहे बघा पॅराफ्रेझिंग. आता पॅराफ्रेझिंग म्हणजे काय, त्याचं आन्सर जे आहे तुम्हाला एफ मध्ये दिलं बघा. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. ठीक आहे, हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट वन आहे बघा प्रिसिज रायटिंग. सो प्रिसिज रायटिंगचं आन्सर जे आहे तुम्हाला डी मध्ये बघायला मिळेल. इट इन्क्ल्यूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड दॅट कंडेन्सिंग इट स्लाइटली. म्हणजे एक मोठ्या प्रकारचा सेगमेंट जो आहे, खंड किंवा जो काही जास्त एखादा खंड जो असेल तो घेतला जातो टेक्स्टचा आणि तो काय केला जातो कंडेन्सिंग म्हटलंय संक्षिप्त स्वरूपात जो आहे तो काय केला जातो लिहिला जातो. नेक्स्ट वन आहे बघा कोटिंग. सो कोटिंगचं आन्सर तुम्हाला ए मध्ये बघायला मिळेल. इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली टू द पॉइंट. ठीक आहे, इथं काय म्हटलं की जे कोटिंग मध्ये काय करतात, इट इन्क्लूड नॉट जस्ट द मेन आयडियाज बट एव्हरी डिटेल. म्हणजे इथं फक्त मुख्य मुद्दे किंवा मेन आयडियाज इन्क्लूड केली जात नाही, तर सगळे जे काही छोटे डिटेल जे असतील, छोटे मुद्दे पण असतील ते काय केले जातात याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. नेक्स्ट वन आहे एडिटिंग. सो एडिटिंगचं उत्तर जे आहे तुम्हाला बी मध्ये बघायला मिळेल. इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट फॉर द करेक्शन कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, अँड लास्ट वन म्हटलं बघा गेस्ट रायटिंग. सो गेस्ट रायटिंगचं ऑब्व्हियसली आन्सर आपल्याकडे एकच शिल्लक राहिले, कुठलं, सी. इट इंडिकेट्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रक्स ऑफ द मॅटर. सो अशा प्रकारचे आन्सर जे आहे तुम्ही काय करू शकतात, हे आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हमध्ये तिथं त्या क्वेश्चनच्या किंवा त्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, सो लेट्स सी ऑन द नेक्स्ट पेज समर रायटिंग. आता ॲक्च्युअल समर रायटिंग म्हणजे काय, त्याची रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला दिली ती आपण बघूया. बघा, ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट is one of the countless maxims coined by William Shakespeare. ठीक आहे, काय म्हटलंय, ब्रिव्हिटी इज अ सोल ऑफ विट. म्हणजे आपलं जे काही व्यावहारिक ज्ञान जे आहे, आपलं जे काही व्यावहारिक दैनंदिन जीवन जे आहे त्याच्यामध्ये ब्रिव्हिटी खूप महत्वाची. कुठल्या अर्थाने म्हटलंय, ब्रिव्हिटी इज अ सोल ऑफ विट म्हणजे काय की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, म्हणजे काय की एकदम आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये जास्तीत जास्त माहिती काय करतो प्रोव्हाइड करतो. सो ते म्हटलं जातं, विल्यम शेक्सपियरने सांगितलंय का, इट इज अ मॅक्झिम कॉइन बाय विल्यम शेक्सपियर. ही जी काही म्हण जी आहे ती विल्यम शेक्सपियरने काय केली आहे, शोधून काढलेली आहे. इट इज रिलिव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. आणि हे काय म्हटलंय, स्पीकिंग म्हणजे बोलण्यासाठी इव्हन लिहिण्यासाठी हे काय रिलिव्हंट आहे. म्हणजे आपण काय करू शकतो की जास्तीत जास्त माहिती जी आहे ती काय करू शकतो कमीत कमी शब्दात, म्हणजे कुठल्याही मुद्द्यांच्या आधारे ती पुटअप करू शकतो. ब्रिव्हिटी ऑर दॅट कन्सिजन इज अ कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स वाईल कन्व्हिंग अँड आयडिया. मग आता ब्रिव्हिटी किंवा कन्सिजन जे आहे म्हणजे संक्षिप्तपणा जो आहे तो काय करत असतो आपण की जे काही अननेसेसरी वर्ड जे असतील ते काय करतो आपण कट आउट करून टाकतो किंवा त्या आयडियामधनं ती आयडिया कन्व्हे करण्यासाठी तिथनं काय करतो आपण ते काढून टाकतो. It aims to enhance communication by eliminating redundancy without omitting important information. आणि सांगितलं त्याचं जे काही मुख्य ध्येय जे आहे, इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन म्हणजे जे काही आपलं संवाद आहे तो काय करणे, एनहान्स करणे. ठीक आहे, म्हणजे प्रभावी बनवणे एकदम. कसा, बाय एलिमिनेटिंग दॅट रिडंडन्सी. एलिमिनेट करणे, टू रिमूव्ह. एलिमिनेट करून टाकतात, काय करतात, रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे जे काही अनावश्यक माहिती जी आहे ती कमी करणे. म्हणजे जी काही अनावश्यक माहिती आहे ती काय केली जाते, कमी केली जाते, जेणेकरून संवाद जो आहे तो प्रभावी बनवला जातो. कसं सांगितलं, विदाऊट ओमिटिंग इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन. पण हे सगळं करत असताना जे काही महत्त्व जे आहे त्या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनचं ते मात्र कमी केलं जात नाही. ठीक आहे, Summary writing is one of its kind that has been described as one of the elementary principle of writing. आणि त्यामध्ये सांगितलं की समरी रायटिंग जे आहे हे काय, इट इज वन ऑफ द काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राईब ॲज वन ऑफ दॅट एलिमेंटरी प्राथमिक. ठीक आहे, एक प्राथमिक तत्व, मूलभूत तत्व म्हणून काय केलं जातं लेखनाचं जे काय आपली समरी रायटिंग आहे त्याच्याकडं बघितलं जातं. To speak what is required and to write what is necessary is a requisite towards the development of language skills. मग जर आपल्याला जी काही भाषेची कौशल्य जी आहे ती जर डेव्हलप करायची असेल तर सांगितलंय, काय सांगितलंय, टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड म्हणजे जेवढं गरजेचं तेवढंच बोला. आणि अजून काय सांगितलं, अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी आणि जेवढं महत्त्वाचं तेवढंच लिहा. ठीक आहे, कशासाठी, जर आपल्याला आपली लँग्वेज स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर. सो इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटर्न एक्सप्रेशन्स. आणि त्यांनी सांगितलं हे खूप महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादं लिखाण काम करताना तुम्हाला संक्षिप्त किंवा थोडक्यात सांगणं खूप गरजेचं असतं किंवा थोडक्यात लिहिणं सुद्धा खूप गरजेचं असतं सांगितलंय.
To express in brief the main points of a written record is the summary writing skill. आणि त्यांनी सांगितलंय की आपल्या जे काही आयडियाज आहे की ते आपण थोडक्यात मांडणे, मुख्य जे काही मुद्दे असतील मेन आयडियाच्या स्वरूपात थोडक्यात मांडणे, यालाच काय म्हटलं जातं, दॅट इज समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. आणि सांगितलंय जर तुम्हाला समरी रायटिंग चांगलं डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी व्हॉट इज मस्ट, दॅट इज प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, समरायझिंग हॅज अ डेफिनेट पर्पज. आता समर रायटिंगला काय असतो, एक डेफिनेट पर्पज असतो. ठीक आहे, एक निश्चित असा त्याचा उद्देश असतो. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. मग समर रायटिंगचा पर्पज काय सांगितलं, द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर क्लिअर अँड ऑब्जेक्टिव्ह पिक्चर. म्हणजे स्पष्ट आणि जे काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं पिक्चर जे आहे ते काय करणं, रीडरला प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, जे काही ओरिजिनल इन्फॉर्मेशन असेल किंवा ओरिजिनल टेक्स्ट असेल त्याचा हा मेन पर्पज आहे समर रायटिंगचा. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी restates only the main points of the text or a lecture without giving example or details such as dates, numbers or statistics. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही समरी रायटिंग वगैरे लिहित असतात, मग समरी रायटिंग मध्ये काय सांगितलंय, दॅट समरी रायटिंग रिस्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय घेतलं, जे काही मेन पॉईंट्स आहेत तेच फक्त काय केले जातात, घेतले जातात. मग आता हे मेन पॉईंट घेत असताना मग ते कुठलेही असू द्या, टेक्स्ट असू, लेक्चर असू, त्याचे मेन पॉईंट घेतले जातात आणि काय ओमिट केलं जातं त्यामधनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही एक्झाम्पल दिले असतील ते काय केले जातात, रिड्यूस केले जातात, काढले जातात. ठीक आहे, कुठली डिटेल जी आहे याच्यामध्ये दिली जात नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय, मग काही डेट्स असतील किंवा काही नंबर्स असतील किंवा स्टॅटिस्टिक्स जे असेल ते काय केलं जातं, कम्प्लिटली रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे, फक्त जे काय मेन आयडियाज आहेत त्याच काय केले जातात या समर रायटिंग मध्ये पोटअप केले जातात. ठीक आहे, मग त्याच्यानंतरचा जो काही नेक्स्ट टॉपिक आपल्याला दिला बघा, डूज ऑफ समरी रायटिंग. आता काही गोष्टी तुम्हाला सांगितलंय की समर रायटिंग करताना तुम्हाला त्या करायच्या आहे. पहिलं दिलं बघा, रीड अँड रीड द पॅसेज. पहिले पॅसेज वाचायचा, पुन्हा एकदा तो पॅसेज जो आहे तुम्हाला समर रायटिंगसाठी आलेला एक्झाममध्ये तो वाचून घ्यायचा. देन अंडरस्टँड, दिलेला पॅसेज तुम्हाला जो आहे समर रायटिंगसाठी तो समजून घ्या. नेक्स्ट वन आहे बघा, रीड द इन्स्ट्रक्शन्स. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या असतील त्या वाचून घ्या. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. आणि त्याच्यानंतर सांगितलं की एक्झॅक्टली तुम्हाला काय गरजेचं आहे समराइज करण्यासाठी ते शोधून काढा. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन. आणि मग स्वतःच काय करायचे, प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळून काय करायचं, तुम्हाला जे काही मेन आयडिया असतील त्या पॅसेज मधल्या त्या काय करायच्या, शोधून काढायच्या किंवा ओळखायच्या आहे. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. आणि मग छोटी छोटी वाक्य जे आहे ती काय करायला सांगितली, स्वतःची छोटी वाक्य तयार करा म्हटलंय. ठीक आहे, स्वतःची सांगितली त्याच्यामध्ये, म्हणजे जसंच्या तसं त्या पॅसेजमध्ये तुम्हाला वाक्य उचलायची नाहीये. ठीक आहे. देन कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. म्हणजे आपल्याकडे जे काही कंजंक्शन्स असतील, जे काही लिंकर्स असतील, ठीक आहे, सो त्या कंजंक्शनच्या आधारे काय सांगितलंय, ती जी काही वाक्य असतील आपली छोटी ती काय करा म्हटलंय, जोडा म्हटलंय. Then remove redundant words and sentences from the की सेंटेन्सेस. रिडंडन्सी आपण वरतीच बघितलं, जे काही अनावश्यक शब्द असतील किंवा जे काही अनावश्यक सेंटेन्सेस असतील ते काय करा म्हटलंय, काढून टाका म्हटलंय त्या पॅसेजमधनं. ओमिट डिटेल्स, एखादी डिटेल तुम्हाला कंप्लीट डिटेल दिली असेल तर ती ओमिट करा म्हटलंय, रिमूव्ह करा, गाळून टाका. मग त्या पॅसेजमधनं ती काय करा, काढून टाका म्हटलंय. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा, ध्यानात घ्या समर रायटिंगसाठी. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, तुमची ओन कमेंट. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जी पॅसेज वाचल्यानंतर स्वतःचं क्रिटिसिझम त्याच्यामध्ये लिहायचं नाहीये, स्वतःचं इंटरप्रिटेशन त्या पॅसेजला द्यायचं नाही. त्याच्यामध्ये जे काही मेन आयडिया असतील त्याच तुम्हाला स्वतःच्या शब्दात सांगायचं आहे, स्वतःच्या आयडिया नाही म्हटलेली त्यांनी. इंटरप्रिटेशन लक्षात ठेवा. म्हणजे काय की साधारणतः तुम्हाला त्या पॅसेजविषयी काय वाटतं, पॅसेज चांगला आहे की वाईट आहे, याच्यात हे असायला पाहिजे होतं, हे नको होतं, असं कुठलंही इंटरप्रिटेशन तुम्हाला द्यायचं नाही. फक्त त्यातल्या ज्या काही मेन आयडियाज असतील त्याच तुम्हाला काय करायचं, स्वतःच्या वर्डमध्ये इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारच्या थिंग्स जे आहे तुम्हाला समर रायटिंग मध्ये करायचं आहे. आणि नेक्स्ट टॉपिक आपल्याला दिलाय बघा, डोंट्स ऑफ समर रायटिंग. मग आता समर रायटिंग करताना कुठल्या गोष्टी करायच्या नाही, तर आपल्याला बघा एक ट्री डायग्राम दिलाय त्याच्या थ्रू सांगितलं बघा. इन्क्लूड अननेसेसरी इन्फॉर्मेशन जे असेल किंवा ऍडिशनल जे काही असेल ते आपल्याला इन्क्लूड करायचं नाही. इव्हन सांगितलं एक्सक्लूड सांगितलं, म्हणजे काय की जे काही त्या पॅसेजचं इम्पॉर्टन्स असेल त्यातले जे काही मेन टॉपिक्स असेल ते तुम्हाला एक्सक्लूड पण करायचं नाही. तुम्हाला एक्सक्लूड काय करायला सांगितलं, एक्झाम्पल करा, डिटेल्स करा, पण त्यातले जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असतील किंवा त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला एक्सक्लूड करायचं नाहीये. परत म्हटलं ऍड, कुठलीही नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍड पण करायचं नाहीये.
ठीक आहे. म्हणजे दिलेल्या पॅसेजमध्ये तुम्ही कुठलीही नवीन इन्फॉर्मेशन ऍड पण करायचं आहे. नेक्स्ट वन सांगितलंय कमेंट, दॅट इज इंटरप्रिटेशन. आणि सांगितलंय त्या पॅसेजवरती तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्वतःची कमेंट द्यायची नाहीये. दॅट पॅसेज इज बॅड और गुड, इट आयदर वे, कुठलं पण असू द्या, पण तुम्हाला तुमची कमेंट जी आहे त्या पॅसेजवरती मात्र द्यायची नाहीये. आणि नेक्स्ट वन सांगितलं गिव्ह एक्झाम्पल्स. कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल जे आहे तुम्हाला समरी रायटिंग करताना द्यायचं नाहीये. जी काही इन्फॉर्मेशन असेल ती उलट त्याच आपण वरती बघितलंय बघा, की जे काही एक्झाम्पल्स वगैरे असतील, डेट्स वगैरे असतील, स्टॅटिस्टिक्स जे असेल ते आपल्याला काय सांगितलं, काढून टाकायला सांगितलंय. मग तुम्ही स्वतः कुठले एक्झाम्पल्स वगैरे जे आहे ते मात्र द्यायचे नाही. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, समरी लिहू शकता. ठीक आहे. मग आता त्यांनी सांगितलं बघा, यूज द फॉलोइंग स्टेप्स फॉर समरी रायटिंग. खालील काही स्टेप सांगितलंय, कुठल्या स्टेपने जायचं तुम्हाला समरी रायटिंग करण्यासाठी बघा. सो पहिली स्टेप आहे रीड द आर्टिकल टॉईस. जे काही आर्टिकल किंवा जो काही पॅसेज तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेला आहे तो तुम्हाला दोनदा वाचून घ्यायचा आहे. रीड द आर्टिकल टॉईस. नेक्स्ट वन आहे ऑल द क्वेश्चन अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. आणि नंतर त्यांनी सांगितलं की जी काही रायटिंग आहे, ठीक आहे, ती रायटिंग लिहिल्यानंतर त्याचा काय पर्पज आहे, ठीक आहे, कशासाठी लिहिलं तो पर्पज तुम्हाला काय करायचा शोधून काढायचा. पण त्यासाठी काय करायचं, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे स्वतःला. देन आयडेंटिफाय द मेन आयडिया. आणि त्याच्यानंतर मग तो जो काही पॅसेज असेल त्याची मेन आयडिया काय आहे, त्या इन्फॉर्मेशनची मेन आयडिया काय आहे, तुम्हाला ते काय करायचं आहे, ओळखायचं आहे. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. आणि त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला काय करायचं, फर्स्ट ड्राफ्ट जो आहे, थोडक्यात रफ ड्राफ्ट जो आहे तो काय करायचा तुम्हाला त्या समरी रायटिंगचं तयार करायचं आहे. नेक्स्ट वन सांगितलं बघा, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही परत एकदा रिवाइज करा, परत एकदा तो नजरे खालून घाला. आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा फर्स्ट ड्राफ्ट जो असेल तो काय करा म्हटलं, एडिट करा. म्हणजे त्याचं फायनल ड्राफ्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कन्वर्जन करायचं आहे. अँड लास्ट वन आहे राईट द फायनल ड्राफ्ट. मग तुम्ही एडिट केल्यानंतर जो काही फायनल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल, इट इज युअर फायनल ड्राफ्ट. आणि तो फायनल ड्राफ्ट म्हणजेच काय, इट इज युअर समरी रायटिंग. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेला एखादा जो काही पॅसेज असेल, ठीक आहे, त्याची समरी रायटिंग जी आहे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आणि साधारणतः समरी रायटिंग जी आहे लक्षात ठेवा, जो काही पॅसेज तुम्हाला दिला असेल त्याचे 1/3 जी आहे ती समरी रायटिंग तुम्हाला लिहायची असते. साधारणतः 7 ते 8 ओळीपर्यंत समरी रायटिंग जी आहे तुम्हाला लिहायची असते, हे ध्यानात घ्या. म्हणजे तुम्ही जितकी जास्त समरी लिहाल, कधी कधी आपल्याला असं वाटतं की पॅसेज खूप मोठा आलेला आहे, मग पॅसेज मधून आपण काय करतो, जसे तसे सेंटेन्सेस उचलतो, तो कॉपी पेस्ट करतो आणि खूप मोठी समरी लिहितो. कारण आपल्याला असं वाटतं की कमी लिहिली तर कमी मार्क्स मिळतील, कारण 5 मार्क्सला आपल्याला समरी रायटिंग येणार आहे. मग जर 5 मार्क्सला समरी रायटिंग आलं, ठीक आहे, आणि जनरली 4 मार्क्सला आहे, ठीक आहे, मग आता 4 मार्क्सला जर आता आपण जर बघितलं असेल तर मग जर समरी रायटिंग आता दोन याच्यामध्ये आपण जर बघितले, 10 साठी 5 मार्क्स, इकडे आल्यावर 4 मार्क्स, मग 4 आणि 5 मार्क्स जर एवढं मोठं कंटेंट जर म्हटलं तर आपण म्हणतो समरी रायटिंग खूप लिहावी लागेल. अशी चूक करू नका. समरी रायटिंग साधारणतः तुम्हाला 7-8 ओळीमध्येच बसवायचं असतं, कारण मेन आयडियाज फक्त तुम्हाला काय करायचं असतं, त्याच्यामध्ये पुटअप करायचे असतात. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं 1/3च तेवढी यायला पाहिजे. म्हणून समरी रायटिंग लिहिताना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पुटअप करू नका, तिने मार्क्स तुमचे कमी होतील, वाढणार अजिबात नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारचा आपला जो काही फर्स्ट टॉपिक आहे रायटिंग स्किलचा, समरी रायटिंग, तो आज आपल्या इथं काय झालाय, संपलेला आहे. इव्हन याच्याशी रिगार्डिंग जर तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील, ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला काय करू शकता, ह्या व्हिडिओच्या खाली विचारू शकता. ठीक आहे.